ये देखिए, ये तो बहुत बड़े अफसोस की बात है, क्योंकि टोटल जो लोग अटैक किया कीनन और उसका दोस्त को, उसमें कम से कम 15 लोग थे और उसमें से सिर्फ 4 लोग को वो भी जन्म टेप दिया है। ये बहुत बड़ी दुख की बात है। मुंबईत 20 ऑक्टोबर 2011ला मुंबईच्या उपनगरीय भागात म्हणजेच अंधेरीच्या अंबोली परिसरात एक भयावह घटना घडली होती, ज्यात 24 वर्षीय तरुण कीनन सॅन्टोस आणि 28 वर्षीय रुबेन फर्नांडिस या तरुणांना आपला जीव गमवावा लागला होता। कीनन आणि रुबेन हे दोघेही आपल्या मित्रमंडळीसह बाहेर जेवायला गेले असताना रस्त्यावरील काही टवाळ मुलांनी त्यांच्या मैत्रिणीशी गैरवर्तन केलं आणि या गोष्टीचा कीनन आणि रुबेन यांनी विरोध केला। तेव्हा रस्त्यावर उभ्या असलेल्या त्या गुंड प्रवृत्तीच्या मुलांनी कीनन आणि रुबेनची धारधार सुऱ्याने वार करून हत्या केली। कीनन सॅन्टोस, वय वर्ष 24। कीनन हा स्वभावाने अतिशय साधा सुधा आणि मनमिळावू होता। त्याला वाईट गोष्टींची चीड होती, त्यामुळे तो नेहमीच जे त्याला पटत नाही त्या विरुद्ध तो आवाज उठवायचा। मात्र कीननचा हाच स्वभाव एके दिवशी त्याच्या मृत्यूचं कारण होईल याचा त्याला अजिबात अंदाज नव्हता। कीननच्या अशा स्वभावाबद्दल त्याच्या लहान भावानं मुलाखतीत एक किस्सा देखील सांगितला होता। एकदा कीनन आणि शेल्डन काही कारणानिमित्त बाहेर गेले असता रस्त्यावर एक माणूस एका लहान मुलाला ओरडत होता। त्यावेळी कीननचं लक्ष त्या लहान मुलाकडे गेलं। बघता बघता त्या लहान मुलाला ओरडत असलेल्या माणसाचा आवाज वाढू लागला आणि रागाच्या भरात त्या माणसानं त्या बिचाऱ्या लहान मुलाच्या कानशिलात लगावली। तेव्हा तिथंच नजीकच उभ्या असलेल्या कीननला ते अजिबात पाहावलं गेलं नाही आणि तो त्या निर्दयी माणसाला जाब विचारण्यासाठी पुढे सरसावला आणि त्या उद्धट माणसाला भिडला। या प्रसंगाबद्दल बोलत असताना शेल्डननं आपल्या कीननचा अभिमान वाटतो असं देखील म्हटलं होतं। 20 ऑक्टोबर 2011च्या त्या भयानक रात्री जेव्हा कीननवर तो भयावह प्रसंग बेतला होता, तेव्हा त्यात बळी पडलेला कीननचा मित्र रुबेन हा कीननचा खूपच जवळचा मित्र होता। रुबेन सुद्धा स्वभावानं अतिशय मनमिळावू होता। रुबेन हा कीननपेक्षा वयानं जरी मोठा असला तरी त्या दोघांचं एकमेकांसोबतचं ट्युनिंग फार चांगलं होतं। कीननच्या प्रेयसीचं नाव प्रियांका होतं आणि ते दोघे एकमेकांशी लग्न करण्याचा सुद्धा विचार करत होते। पाहायला गेलं तर कीनन, रुबेन या दोनही तरुणांचं त्यांच्या दैनंदिन आयुष्यात सारं काही अगदी आलबेल सुरू होतं। मात्र त्यांच्या आयुष्यात त्या रात्री घडलेल्या त्या प्रसंगामुळे सारं काही क्षणार्धात उद्ध्वस्त करून टाकलं। कीनन, रुबेन आणि त्याच्या अवतीभोवतीचा सारा मित्र परिवार हे सर्व किशोर वयातील मुलं होती। आपापलं शिक्षण पूर्ण करून आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत करत हसत खेळत आपलं आयुष्य ते जगत होते। अशातच कीनन आणि रुबेन या दोघांनी एके दिवशी सहज आपल्या मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी डिनरचा प्लॅन बनवला, ज्यात कीनन, रुबेन, प्रियांका, रुबेनचा भाऊ बेंजामिन, त्याचा मित्र अविनाश त्याच्यासह आणखीन 2 मैत्रिणी सुद्धा सहभागी झाल्या होत्या। पण आनंदाने टाइम स्पेंड करण्यासाठी एकत्र आलेल्या सर्व मित्रपरिवारासोबत एक अशी घटना घडली ज्या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले। पाहुयात नेमकं काय घडलं होतं 20 ऑक्टोबरला त्या रात्री। 20 ऑक्टोबर 2011चा तो दिवस। कीनन आणि रुबेन या दोन्ही मित्रांनी आपल्या मित्रमंडळींसोबत रात्री बाहेर जेवायला जाण्याचा बेत आखला होता। त्यासाठी त्यांनी मुंबईतील अंधेरी येथील एका हॉटेलची निवड सुद्धा केली होती। संध्याकाळच्या दरम्यान कीनन, त्याची प्रेयसी आणि रुबेन हे सर्व मंडळी आपापल्या घरातून निघाले आणि सर्वजण ठरवलेल्या ठिकाणी येऊन सुद्धा भेटले। तेव्हा कीनन आणि रुबेनच्या त्यांच्या मित्रांशी मस्तपैकी गप्पा रंगल्या होत्या। काही वेळानंतर सर्वजण एकत्र येताच
कीनननं आपल्या मित्रपरिवारासह हॉटेलमध्ये प्रवेश केला आणि हळूहळू वेळ मागे सरत गेला. अखेर सर्वांची जेवणं आटोपल्यानंतर सर्व मित्रांना पान खाण्याची इच्छा होते. त्यामुळे हॉटेलमधून बाहेर येताच सर्व दुकानातून पान घेऊन खाऊयात असं ठरवतात. तेव्हा रात्रीचे साधारण 11 वाजले होते. कीनन आणि रुबेनसह त्यांच्या सोबत आलेले सर्व मित्र पान खाण्यासाठी हॉटेल बाहेरील पानपट्टीवर येतात. त्यावेळी तिथं जितेंद्र राणा नावाचा एक तरुण उभा होता. तो सारखा कीनन आणि रुबेन सोबत असलेल्या त्यांच्या मैत्रिणीकडे पाहत होता. अशातच त्याची नजर कीननच्या प्रेयसीवर पडते. तो तिच्याकडे पाहू लागतो. त्याची ती नजर कोणत्याही स्त्रीला किळसवाणी वाटेल अशीच होती. कीनन आणि त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या मित्रांना या गोष्टीची कल्पना आलेली नव्हती. पण काही वेळानंतर पानपट्टी जवळ उभा असलेला तो गुंड कीननच्या प्रेयसीशी छेड काढतो. तेव्हा आपल्या प्रेयसी सोबत घडत असलेला हा प्रकार पाहून कीननचा राग अनावर होतो आणि तो त्या गुंड प्रवृत्तीच्या तरुणाला जाब विचारण्यासाठी पुढे येतो. तेव्हा रुबेन देखील यात सामील झालेला असतो. काही कळायच्या आतच कीनन, रुबेन आणि त्या तरुणात शाब्दिक खटके उडू लागतात आणि मग आपल्या सोबत असलेल्या मुलीची छेड काढली म्हणून रागाच्या भरात कीनन त्या तरुणाच्या कानशिलात लगावतो आणि त्याला तिथून हाकलून देतो. तो तरुणही कीनन आणि रुबेनकडे रागानं एकटक बघत तिथून निघून जातो. कीननची मैत्रीण प्रियांकाची छेड काढली म्हणून कीननचा राग अनावर झाला होता आणि त्याने त्याच्या प्रेयसीच्या रक्षणासाठी गुंड प्रवृत्तीच्या त्या तरुणाला विरोध केला. पाहायला गेलं तर कीनन आणि रुबेनने त्या व्यक्तीला केलेला विरोध हा योग्यच होता. पण दुर्दैवाने या घटनेनंतर पुढे काय घडणार आहे याची कल्पना कीनन आणि रुबेनला आली नव्हती. कारण कीननने प्रियांकाची छेड काढणाऱ्या त्या तरुणाला रोखलं होतं. मात्र त्यानंतर येऊ घातलेल्या एका वादळाला कीनन आणि रुबेन रोखू शकणार नव्हते. प्रियांकाशी गैरवर्तन केल्याबद्दल कीनन आणि रुबेननं त्या गुंड प्रवृत्तीच्या तरुणाला चांगला धडा शिकवला. त्यानंतर तो तरुण त्या ठिकाणाहून रागाच्या भरात निघून गेला. काही वेळानंतर परिस्थिती शांत झाल्यामुळे कीनन आणि रुबेन त्यांच्या मित्रमंडळींसोबत पुन्हा गप्पांमध्ये व्यस्त होतात आणि त्याच ठिकाणी थांबतात. आता पुढे आपल्यासोबत काय होणार आहे याची पुसटचीही कल्पना त्या दोघांना तेव्हा आलेली नव्हती. अशातच प्रियांकाची छेड काढणारा तो तरुण पुन्हा त्या ठिकाणी परत येताना दिसतो. त्यावेळी त्याच्या सोबत त्याचे काही सहकारी सुद्धा असतात. कीनननं त्याच्या कानाखाली मारल्यामुळे तो अहंकारानं पेटून उठलेला असतो आणि आता याचा बदला घेण्यासाठी आपल्या मित्रमंडळींना सोबत घेऊन तो तिथे पुन्हा आलेला असतो. ज्यावेळी जितेंद्र त्याच्या साथीदारांसह तिथे पोहोचतो तेव्हा तो आपल्या साथीदारांना हातानं खुणावतो आणि ते सर्वजण कीनन आणि रुबेनच्या दिशेनं जातात आणि त्याच्याशी वाद घालू लागतात. हळूहळू घटनास्थळावर बघ्यांची गर्दी जमा होते आणि त्यांच्या समक्ष परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागते. जितेंद्र आणि त्याचे साथीदार कीननला मारू लागतात तेव्हा कीननच्या मदतीला रुबेन धावून येतो. कीनन आणि रुबेन सोबत असलेल्या त्यांच्या मैत्रिणी हा सगळा प्रकार पाहून अतिशय घाबरून जातात. इतकंच काय तर तिथे उभ्या असलेल्या काही लोकांना सुद्धा मदत करण्याची विनंती करतात. मात्र कीनन आणि रुबेनच्या मदतीला कोणीच येत नाही. कीनन आणि रुबेनला होत असलेली मारहाण पाहून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती निर्माण होते. कीनन आणि रुबेन आपल्या परीनं त्या गुंडांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतात. अशातच ज्या गोष्टीची सर्वांना भीती होती तेच घडतं आणि जितेंद्र आणि त्याचे साथीदार त्यांच्यासह एक धारदार हत्यार घेऊन आलेले असतात. कीनन आणि रुबेनचा काटा काढण्यासाठी ते त्या धारदार शस्त्रानं कीनन आणि रुबेनवर वार करू लागतात.
या सगळ्या गोंधळात किनन खाली कोसळतो. रुबेनवर देखील हत्यारानं सपासप वार करण्यात आलेले असतात. किनन आणि रुबेन गंभीर जखमी झाल्यावर जितेंद्र आणि त्याचे साथीदार तिथून पळ काढतात. आता घटनास्थळी फक्त किनन आणि रुबेनचे मित्र आणि अवतीभोवतीचे काही लोक उभे असतात. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले किनन आणि रुबेनचा मृत्यू होतो. या घटनेनंतर जितेंद्र राणा आणि त्याचे साथीदार सतीश दुर्गज, सुनील बोत आणि दीपक तिवाल या चारही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दोन निष्पाप तरुणांची हत्या केल्याबद्दल जितेंद्र आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध मुंबईच्या सेशन कोर्टामध्ये खटला सुरू करण्यात आला. चारही आरोपींना अटक झाल्यानंतर मुंबई सेशन कोर्टानं या चौघांना दोषी ठरवलं. या खटल्यात कोर्टानं जवळजवळ 28 साक्षीदारांची तपासणी केली होती. यात किनन आणि रुबेनच्या 2 मैत्रिणी आणि एका मित्राचा समावेश होता. या खटल्यात प्रसिद्ध सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी या केसमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली. कोर्टानं किनन आणि रुबेनच्या मारेकऱ्यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ये देखिए, ये तो बहुत बड़ी अफसोस की बात है, क्योंकि टोटल जो लोग अटैक किया किनन और उसका दोस्त को, उसमें कम से कम 15 लोग थे और उसमें से सिर्फ 4 लोग को वो भी जन्मठेप दिया है. ये बहुत बड़ी दुख की बात है. सही माने इतने ब्रूटल तरीके से वो लोग ने उनको अटैक किया है, किनन और उसके मित्र को. और उनका गलती क्या है? ये लोग लड़कियाँ छेड़छाड़ कर रहे थे, उसको रोकने के लिए अटैक किया. और पुलिस में ये जो पब्लिक प्रोसिक्यूटर का जो काम करना चाहिए, मुझे नहीं लगता कि ठीक ढंग से उसका आर्गुमेंट हुआ है, क्योंकि इसको तो फांसी में लटकाना चाहिए. ये 4 जन जो है, इसको तो फांसी का, इसके लिए अपील में जाना चाहिए पुलिस डिपार्टमेंट को और उनको फांसी का सज़ा सुनवाना है. और बाकी जो लोग हैं, 11 जो लोग हैं, उनके बारे में क्या? उनका भी रोल था ना, क्योंकि मॉब अटैक था. ये कोई 1 या 2 व्यक्ति को अटैक नहीं किया. क्या क्या लेके बाम्बू, चक्कू और कोयता सब लेके अटैक किए. तो किसी भी हालत में इसमें महाराष्ट्र सरकार को ये नहीं करना चाहिए, ढीला नहीं होना चाहिए, अपील में जाना चाहिए और ये जन्मठेप को फांसी का सज़ा करके कन्वर्ट करके लाना है. दूसरा, बाकी का जो 11 जो आरोपी जो है, उनको भी उनके खिलाफ भी एक्शन होना बहुत ही ज़रूरी है. अंधेरीमध्ये घडलेल्या या विकृत घटनेनंतर त्या काळी संपूर्ण राज्यभरातून या घटनेचा निषेध करण्यात आला. कारण फक्त आपल्या सोबत असलेल्या एका मैत्रिणीच्या सन्मानार्थ, तिच्या रक्षणार्थ किनन आणि रुबेन या तरुणांना आपला प्राण गमवावा लागला होता. आज या घटनेला घडून बरीच वर्ष झालेली आहेत, तरी देखील छेडछाडीच्या घटना आज देखील आपल्या आसपास घडत असतात. म्हणून अशा स्वरूपाच्या घटनांना विरोध करणं हे गरजेचं आहे. अपराध महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या क्राईम विशेष भागात वेळ झाली इथे थांबण्याची. पुन्हा भेटूयात अशाच महाराष्ट्राला हादरवणाऱ्या एका गुन्ह्यासह. तोवर महाराष्ट्रातली प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.